श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी. भक्तवरदे भवानी, उभी आससी माये तू. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविती तुळसी भूषण. तेची माळा सुलक्षण, जगा माझी मिरविसी. घालिती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधांचे देती बळ. गीत संगीत सबळ, गुण गाती माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी. तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी, सहाय्य करी जननीये. मागिले अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्रांचे जनन, यथाविधी कथियेले. आता पुढे श्रवणार्थी, बैसले आहेत महाश्रोती. तयांची कामना भगवती, पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्तदेवा आणि उमारमण. भागीरथी विपिना कारण, पहात पहात चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी, फिरत राहती वृक्षो वृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी, गमन करीती तीराते. सहज चालली विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनु पाठपोटी, अस्थि त्वचा उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ठ. कार्पा समय झाली दृष्ट, त्वचा लिपटली अस्थिसी. सर्वांगे शिरा टळटळाट, दिसती अवनी नामपाठ. ध्वनी मात्र शब्द उठे, चलन वलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेठी, विस्मयो करीती आपुले पोटी. म्हणती ऐसा कली पाठी, तपी नेणो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थ कामना अंतःकरणी, करणी कोण याते उदेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरता राहतो मही येथ. तुम्ही जाऊनी कामनेते, विचारावे तयाते. कवणार्थी कैसा भाव, उचंबळला कामार्णव. तरी लिप्सेचा समूळ ठाव, काय तोही पहावा. येऊनी त्यापरी अत्री नंदन, शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न. श्रवणपुटी स्वीकारून, तया पासी पातला. उभा राहुनी समोर दृष्टी, म्हणे महाराजा तपोजेठी. कवण कामना उदेली पोटी, ते वरद वराते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झगट. नम्र भाव धरुनी प्रकट, तया लागी बोलतसे. करणी शब्द पडता सुखस्थिती, दृष्टी काढोनी यावरती. पाहता झाला दत्तप्रती, महाराज योगी तो. भ्रूसंकेते करोनी नमन, दाविता झाला निज नम्रमण. जो की ईश्वरी आराधन, प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता, तुम्ही कोणते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता, मानव नातळे दृष्टीसी. तरी त्वच्चित्त सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसादनग अभ्युस्थानी, स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर, ऐकोनी तोषलांसुया कुमर. म्हणे वारे नामोच्चार, दत्त ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जनन, अत्री ऐसे तया नाम. तयाचा सूत मी दासोत्तम, मही लागी आराधलो.
तरी असो ऐशी गोष्टी कवण कामना तुझ्या पोटी उदेली जे तपो जेठी शब्द संपुटी मिरविका येरू म्हणे वरदोस्तू कामना वरी एक भगवंतू ऐसे वदता झाला ती तू पदावरी लोटला जैसी सासुऱ्या बाळा सता अवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावनी येता ग्रीवे मिठी घाली तसे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेणे परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले तै तेणे झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी रुद्र विष्णू वीरींची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थार्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणोनी वारंवार ग्लानीत करी नमस्कार क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बाहे न करी चिंता प्रारब्ध मंदराचळासी सरिता ओघ ओघील आताची मग वरद हस्ते स्पर्शुनी मौळी कर्णी ओपीत मंत्रावळी तेणे आज्ञान दशा काजळी फिटोनी गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गभस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ तेवी दत्तवरदघन वोळता गेले सकळ ज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीसी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसी झालिया जीवन समदृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग येरू म्हणे जी ताता ईश्वरा वाचोनी नसे वार्ता जळी स्थळी काष्ठी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकोनी वागोत्तर ग्रीवा तुकवी अत्री कुमर मग सच्छिष्याचा धरोनी कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदावरी वाहातसे शिवे पाहुनी मंददेही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदितू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपि निवारण शरादपि अस्त्रादिनी बर्हण मंत्रशक्ती त्यावर त्या जो जैसा कर्मवीजे पाठ होती दैवतेवरती भेट वंश वरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती वरुण आदित्य सोमस्वामी
भौम शक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वरदेवोनी उठविले. विष्णू विरिंची कृपाकृती वरद विजे देवनी शक्ती ते मंत्र अस्त्री अपारगती हृदया माझी हेलावला. असो सद्विद्येचा मंदराचळ उभवोनिया त्रिबाळ क्षण मात्र वेचुनी केला सबळ सिद्धतरणी जेऊता. नागबकादी वातास्त्र नागनागादी महावज्र पावक जलधी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला. ऐसे सांगुनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग परी सांप्रदाय योजुनी योग कानफाडी मिरवला. पुढील भविष्य जाणून सांप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरवले. नाथ ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला दिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करीत चालीला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली. करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काही तरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे. कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजोनिया शाबरी विद्येस मना माझी ठसविली. या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित परी वरद गुंती वश्य दैवत केवते रीती होतील. मग अंबे पासी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन वेद बीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीतसे. तेणे जागृत महिषमर्दिनी होनी बोले तया लागोनी बारे कवण कामनामनी वेधली ते मज सांग. येरू म्हणे वो जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेधक परिवारा लागोनी उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष चिंत्य थोर तरु नोहे तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरु नांदतसे. तेथे करोनी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण दैदीप्यमान निज दृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगे त्या. ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी काळिका महिषासुर महम्मद झोटिंग वीरभद्र. वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोदंडपाणी रामेश सूर्यनामी तेथ 12 मूर्तिमंत नांदतसे. पायरी जलदेवता सती नव कुमारी धनदानंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्तित्व लक्ष्मी आणि विख्याता. या परी चंडा मामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंडवितंडा तरुभागी विराजल्या. काळ व्याळ वीर वैभव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती. या परी शस्त्र अस्त्र यामिना दमी ध्रुमी कुचित भामिना
सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्यासती. या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुच्चये असती 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकाम्या अणिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा. एवं च अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत. तया तरुच्या शाखा व्यक्त करोनी या बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पहाती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाथाते. 12 ऋषी मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी. अंजन पर्वत तयासी म्हणी नदी काचित आहे बा. दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत. स्थाने असती जाणतेथ भगवती ते नमावे. तेथुनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती. परीबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा. तरी शुक्लवेल कवळुनी हाती एक एक सोडावी कुंडा प्रती. ऐशी कुंडे 100 हस्तिपद समान आहेत. परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली. पाहात यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी. जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल. तया कुंडी स्नान वहिले करोनी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त. तै 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी असता पै. मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक. पुढे काचकुपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा. मग 12 नामी करोनी सिंचनी तरु न्हाणावा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा. परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास. एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगुनी माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती. येरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी देवतास नमोनी निघाला काननास. करी कवळोनी शुक्लवेलास कुंडा लागी शोधितसे. असो 100 कुंडे पाहोन तितुक्यात शुक्लवेल स्थापोन. पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी. तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार. तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले. स्नान झालिया उदकपान होताची व्यापिले अति मूर्छेन. परी 12 नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ. स्वेद नेत्रे गेला नीळ देह सांडोनी तयाचा. ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेंघो पाहे अंती. तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत. जैसे जागृती घडोनी येत तेची स्वप्नी जीव घोकीत. त्याची न्याये उरला हेत जीव जपी अर्कातो. ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर. कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज. मग कामनेचा पुरवणी हेत मस्तकी ठेविला वरद हस्त. म्हणे 12 योजिला अर्थ
सिद्धी पावसी येणे तू. ऐसे बोलोनी आदित्य गेला, तेणे काच कुपिका भरोनी वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला, येऊनी नमी अश्वत्थ. आदित्य नामे करोनी सिंचन, आदित्य तेथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना, निवेदावी मज आता. येरू म्हणे कवित्व करीन, तया साह्य तुवा होऊन. मंत्रविद्या तव नामाने, फळास येवो महाराजा. अवश्य म्हणून तम भंजन, मंत्रविद्या साध्य करून. बांधला गेला जलजलोचन, मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसा सप्तमास येर झारा करून, देवतासी करोनी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून, बंगाल देशी चालता झाला. असो ऐसी गोरक्ष कथा, वदला आहे किमया गिरी ग्रंथा. तेथे किमयांची स्थाने सर्वथा, सांगितली आहेत जी. परी प्रथम अवघड करणे, ते मानवाते नये घडोन. ते अवतारी असती परिपूर्ण, म्हणून घडले तयासी. परी सांगावया कारण, स्वमुखे गोरक्ष वदला हे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून, नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा, दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमया गिरी ग्रंथा, विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन, येत नाही जी घडोन. म्हणोनी सकळ संशय सांडोन, ग्रंथ श्रवणी स्वीकारा. या परी बळेची चाळवोनी दोष, निंदोनी जो का मोडील हरुष. विकल्पपंथी मिरविता जगास, पावेल वंश बुडीतो. आणि कवाणी जाईल झडोन, नरकी पचेल सप्त जन्म. आणि जन्मोजन्मी शरीरे करोन, क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी, मच्छिंद्र गेला बंगाल देशी. तेथे फिरत तीर्थवासी, हेळा समुद्री पातला. तै देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृती देवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ, सहज भिक्षेसी हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत, काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण, सर्वोपदयाळ तया नाम. वसिष्ठ गोत्री आचार नेम, सकळ धर्म पाळीतो. आधी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नाम मिरवतसे. सदा सुशीळ लावण्य खाणी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुनी मनी, तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही, तेथोनी चपळा उदया येही. की अर्क होऊनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागतसे. जियेचे अधर पंवळ देठी, द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेजे तगटी मिरवतसे. भाळ विशाळ सोगयांजन, कुंकुमरसे शोभले गहन. मुक्ता नक्षत्र कबरी संगीन, चंद्र बिजोरा विराजवी. नासिक सरळाकृती, ते शुक्तिकार रत्न हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गभस्ती, नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती, हेम मुगुटी ढाळ देती. रत्न ताटके नक्षत्रपाती, करू वश्यती पातले. असो ऐसे शृंगार खाणी, सकळ संपत्ती नटली कामिनी. रूपवंती सकळ गुणी, जगा माझी मिरवतसे. परी उदरी नाही संतान परम,
तेणे उचंबळोनी योग काम, न आवडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा. देव देव्हारे उपाय अनेक, करीती झाली कामनादिक, परी अर्थ कोठे उदयदायक, स्वप्ना माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरवली निराश गात्र, शून्य धामी चित्त पवित्र, नांदणू की नांदतसे. प्रपंच मानिला अतिहीन, जैसे दीपावीण शून्य सदन, की सकळ स्वरूपी दाराहरण, परी नासिकहीन मिरवतसे. की व्रजाऊ परी गिरे गोमट, परी वसतीस दिसे तळपट, तेथे पाहता दानवी पिष्ट, कांडिती ऐसे वाटे की तरुवीण अरण्य कर्कश, की सरिता वीण जैसे विरस, मग ते क्षणैक पशुमात्रास, भयंकर दरी वाटतसे. किं शरीरीं चांगुलपण, परिधानिले वस्त्राने भूषण, परी चतुस्कंधी शवदर्शन, सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणाविण, आप्त वर्गाते वाटेहीन, तेवी सर्व उपचार कांते लागोन, संसारहीन वाटतसे. ऐसी असता भावस्थिती, गृही दर्शिली योगमूर्ती, नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती, अलक्ष सवाल वदतसे. तव ते कांतेने पाहुनी त्याते, चरणी लोटली शोक भरीते, आणोनी शीघ्र वस्त्र आसनाते, विराजविला महाराज. आपण बैसोनी नाथा निकट, सांगे वियोग शोक उल्हाट, हृदयी भरोनी नेत्रपाट, क्लेशांबू मिरवले. म्हणे महाराजा नाथ नाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता, तरी मम हृदयी शोक सरिता, नाश जळा वाटतसे. म्हणे तरी याते उपाव काही, सांगा म्हणोनी लागते पायी, पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही, कवण शब्दा वाढवीतसे. पुढे ठेवनी भिक्षान्न, पुन्हा कवळी मोहे चरण, आणि नेत्राघनाची वृष्टी जीवन, पदमही ते सिंचितसे. किमर्थमच्छिंद्र चित्त सरिते, मोह सराटे अपार भरुते, शब्दे तो योग मिरवत, होते सुख सरितेसी. म्हणे वो साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामनी चित्त ते मजवद की चित्तार्थ, सकळा मुक्तीलाही लकी. ऐसे शब्द वर्ग उगमा, ऐकोनी बोले द्विजरामा, म्हणे महाराज योगद्रुमा, संतती नाही वंशाते. तेणे वियोगे खदीरांगार, झगट करीतो अति तीव्र, तेणे करोनी चित्त शरीर, दाह पावे महाराजा. ऐसे क्लेश चित्त शक्ती, कदा न वसे धैर्य पाठी, दुःख गोंधळी शोकपाती, नृत्य करी कवळूनी. तरी हा शोक वडवानळ, जाळू पाहे धैर्य जळ, त्यात स्वामिनी होऊनी दयाळ, शोकाग्नी ते विझवावे. ऐसी वदता वाग भगवती, प्रेमा उदेला नाथ चित्ती, मग आदित्य नामे मंत्र विभूती, महाशक्ती निर्मितसे. नाथा करी भस्म चिमुटी, तेथे वीर्य करी रहाटी, मग ते भस्म तपो जेठी, तिये हाती वोपीतसे. म्हणे मायवो शुभाननी, हे भस्म चिमुटी करी कवळुनी, घेई सेवी आपुले शयनी, निशी माझी जननी. म्हणसील भस्मनो हे पूर्ण गभस्ती, जो हरी नारायण उदयो कीर्ती, प्रभा मिरवोनी त्रिजगती, मोक्ष मांदुसा मिरवेल. तरी तू सहसा हळवटपणी, कामना नवरी भस्मासनी, म्याही पुढील भविष्य जाणोनी, चिद्भवानी वदविली. या भस्माची प्रतापस्थित, तव उदरी होईल जो सूत,
तया ते अनुग्रह देऊनी स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सूतन म्हणे माय सकळ सिद्धींचा होईल राय. जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी. आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका. तरी माये संशयो न धरिता भक्षी भस्म सांडोनी चिंता. ऐसी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथूनी. यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी. तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह वो पावया. नाथ ऐकोनी बोले ती ते म्हणे ऐके वो सद्गुण सरीते. पुन्हा येऊनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती. ऐसे वेदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ. तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागी लंघितसे. येरीकडे भस्म चिमुटी सदृढ बांधुनी ठेविली गाठी. परी हरुषन राहे पोटी उचंबळोनी दाटलासे. मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी. तेथे 7-5 व्रजवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या. तो त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी. त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली. म्हणे माय वो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती वीण. परी आज आला सर्वार्थ घडोन तो श्रवण पुटे स्वीकारा. एका अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडोनी. कान फाडी केवळ तरणी माते दिसुनी आला तो. मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद वोपुनी माझे हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्म चिमुटी माते दिधली पुत्रवृष्टी. परी सांगोनी गेला स्वये होटी भक्षण करी शयनात. तरी माय वो सांगा नीती तेणे वाढेल काय संतती. येरी ऐकोनी न मानिती तेणे काय होईल गे. अगे ऐसी सोंगे महीवरती किती एकते ठक बहु असती. नाना कवटाळे करुण दाविती जग भोंदिती जननीये. आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान फाडे कवटाळे व्यक्त. नाना परींच्या विद्या बहुत तया पासी असती वो. काय वो सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहोनी शुभगात्री करीती कुत्री मंत्राने. मग ते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी. रात्री माझी कांता करोनी सुखशयनी भोगिती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यासी जाण माया. तू कोणी कडोनी भ्रमातया पडली आहेस जननीये. परी हे आम्हासी दिसते वोखट तू शुभानन जाया अति बरवंट. पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐसे बोलता युवती भय व्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम विटोनी चित्ती सदना प्रती आलीसे. मग ती कवळोनी भस्म चिमुटीसी येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरज केरासी मिरवलीसे उकरडा. तया माझी भस्म चिमुटी सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरी जेठी संचार करी महाराज. जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज. हरी ऐसे नाम साजे कीर्तिरत्ना माझारी. असो ऐशी अदैव राहटी करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवतसे.
असो ऐशी कथावसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती क्षीरोदक सार पुढिले अध्यायी स्वीकारणे भक्ती सार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती कानवरत्न मुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणा ते शृंगारू हो या परी निंदक खळदुर्जन असो त्यांचे कांजीपान तयांचे निंद्य वचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका धुंडी सूत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारी श्रोत्यांसी स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार द्वितीयाध्याय समाप्त।